हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिबल गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा शेवटचा अंतिम मेगा फायनल सामना आपण पाहतोय. दोन दिग्गज संघ, एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला बंद्र्यामूर्ती कल्लेर. पंच नो बॉलचा इशारा करतात. हा चेंडू देखील असेल फ्रीट. हॅलो दोन्ही संघाने स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण प्रॉपर पाहिला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हता. फलंदाज कुंदन पाटील यांना मात्र एक धाव कंप्लीट. एक धावांनी संघाची धावसंख्या बिनबाद 3 ओव्हर क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. अतिशय प्रतिम उत्तम फटका. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झाले सन्माननीय प्रमोदजी वडोलकर माजी सरपंच ग्रामपंचायत बडपे आणि त्याचबरोबर सन्मान अनंत पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम वेलकम. वडपे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय अनंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. त्याचबरोबर मान्य श्री किरणजी भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आणि माजी सरपंच गोलंदाज राजन अतिशय चांगला फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. स्पर कट केला चेंडू. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय. चौकार. राजू पाटील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला इम्प्रेस केलं प्रेक्षकांना. काय कमालीची फलंदाजी नेहमीच त्याची आपण प्रत्येक सामन्यामधून पाहिली. हा देखील फटका अतिशय भरपूर चांगला त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. कव्हर क्षेत्रामधून सरळ सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक चौकार. आता मात्र थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा अवक्का बाहेरचा पंच देतील बाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाला. धावसंख्या एकाने पुढे सरकते 12. अरे व्हाईटला पण कुठं व्हाईटला पण आहे का? आउट ऑफ ऑफस्टम. मैदानी पंच तुम्हाला पुन्हा एकदा सूचना केली जाते. व्हाईटसाठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घ्यायचा नाहीये. फर्स्ट अँड लास्ट मैदानी पंच आपण निर्णय द्यायचा आहे. फेअर डील वाईट आहे, सेफ आहे चेंडू.
मैदानी पंच तुम्हाला पुन्हा एकदा सूचना केली जाते, व्हाईटसाठी आपण कुठल्या प्रकारच्या तिसऱ्या पंचाची मागणी करू नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट विकेट. मोठा फटका मारण्याचा माणूस निश्चित आपण पाहिला, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज राजू पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज खऱ्या हातानं 2 चौकार खाल्ल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज राजन. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 11. चला फील्ड सजावट करा, बेल कमी घ्या, चर्चा करू नका, कारण की स्पर्धेला खर्चाबोध आहे. गावदेवी चषक 2025 स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना. 2 दिग्गज संघ खऱ्या हाताने दोन्ही संघाने स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, सांघिक कामगिरी दोन्ही संघांची अतिशय भरपूर चांगली राहिली आणि ते 2 संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला बंद्र्या मारुती कल्लेर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज येतोय दया भंडारी. क्रॉस द लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका कुंदन पाटील यांच्या बॅटमधून सजतोय, मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संदेश आहे राजू पाटील याला. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 12 और क्रमांक. दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज येतोय दया भंडारी. चला स्पीडअप करा, बेल कमी घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बॅटिंग करायची त्या अनुषंगाने प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला. आउट ऑफ इनफील्ड, अतिशय चांगला फटका. इनफील्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रास झाला, चेंडू जातोय कव्हर क्षेत्र. बंद्र्यामूर्ती कल्याण विपक्ष बैर तानाजी दापोडे या 2 संघांमधून एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. एक 2 धावा घेण्याची संधी झाली राजू याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14. चेंडूला शॉर्टन पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निश्चितच थोडासा आपट्याकर पद्धतीने चेंडू होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, टाइम व्यवस्थित सेट करता आला नव्हता. फलंदाज राजू पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. आता गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, ऑन दी कार्पेट चेंडू जातोय डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, फेक मात्र थोडीशी रॉंग इन. ज्यांना आता पुन्हा पोच घे थाना, खऱ्या हाताने फेकायचं होतं. स्टँडवर मात्र चेंडू जातो थर्डमॅनला. चुकीची फेक झाली होती. धावा किती घेतल्या? 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 16 और क्रमांक. दुसरा वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातला गोलंदाज दया भंडारी. या ठिकाणी मात्र थोडासा मस्ट टाइम स्ट्रोक आपण पाहतोय, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. डीप स्क्वेअर लेगला एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 17. कुंदन पाटील यांच्या बॅटमधून समोरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिला. विजयाचा जबर संतोषाचा अतिशय चांगला एफर्ट्स. या 2 धावेने वीरताने दापोडे संघाची धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती 19. प्रतिवर्षा आपण जर विचार केला 9.50 ची सरासरी. चला तिसऱ्या षटकाला आपण लगेच प्रारंभ करायचा आहे. बांद्र्यामध्ये काले संघाचा कॅप्टन आपण बेल कमी घ्या. सूर्यास्त अस्ताला चाललेला आहे.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक सुंदर कुंभमेळा. गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा थरार मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस, 4 दिवस चालणारी स्पर्धा. श्याम पाटील आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील यांची देण आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर अप्रतिम लवण्य जोग अशा स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय मिथून याने देखील स्पर्धेमध्ये अतिशय इम्प्रेस प्रेक्षकांना केले. चांगल्या उत्तम पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत त्याने केलेली आहे. महत्त्वाच्या सामन्यामधून बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज मिथून येतोय. पहिल्या 2 ओव्हरमधून खर्च झाल्या 19 धावा. बघा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याकडे बंदरामध्ये कायले संघाचा जो खेळाडू आहे, आपण थोडस बाजूला उभे राहा. आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बसा प्लीज. सनी भाऊ ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडरम झाली होती. आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज कुंदन पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात. महत्वाचा फलंदाज धावचित बाद होतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धावेचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी हा महत्वाचा फलंदाज आपले विकेटचं आत्मदहन करतोय. नेक्स्ट बॅट्समन येतो संघाचा कॅप्टन ज्ञानदेव पाटील. आई गावदेवी चषक 2025 आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाज ज्ञानदेव पाटील याला. मात्र चेंडू कुठं आउट बॅटची आउट साइड घेऊन जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाब्याने संघाची धावसंख्या 21. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 21. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज मिथून. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका ऑन द कार्पेट चेंडू डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावाने संघ धावसंख्या होती 22. आता मला वाटतं श्याम पाटील यांची देण आपण पाहतोय. आणि महत्वाचे विकेट धावचित बाद होतोय राजू पाटील. खऱ्या अर्थानं मोठा फटका मारण्याचा माणूस आपण पाहिला होता फलंदाज ज्ञानदेव पाटीलच्या बॅटमधून. मात्र साजेची कामगिरी झाली नव्हती. चेंडू कुठेतरी बॅटची थोडीशी आउटसाइड घेऊन एस्ट्यांच्या मागे गेला होता आणि धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न झाला त्या प्रयत्नामधून महत्वाचे विकेट प्राप्त करताना सांघिक कामगिरी आपण पाहिली मैदानामधून. महत्वाचा फलंदाज बाद होतोय राजू पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातोय नितीन. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 7 चेंडू आणि बघूया वीर तानाजी दापोडे संघ येणाऱ्या 7 चेंडूमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सध्या आदव्य स्थिती आपण पाहतोय संघाची 2 बाद 22. 17 चेंडू खेळले, 17 मध्ये 22 झाले. 17 चेंडूमधून आतापर्यंत खर्च झाल्या फक्त 22 धावा. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये बघा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. नितीन याच्या बॅटमधून अशी एक सुंदर फटका. आपण चेंडू सुंदरसा प्ले केला. ऑन साइडला चेंडू ऑन द कार्पेट जातोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आउटफील्ड मधून 1च धाव. धावसंख्या एकाने पुरस्कृत धावसंख्या होती ती 23.
18 चेंडूमधून फक्त 23 धावा जमा करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक बाकी आहे. येणारे 6 चेंडू आणि या 7 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाईल बघूया. दापोडे संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मानदास पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मास्टर 40+ या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत मानदास पाटील. संतोष चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं. गोलंदाज संतोष मडवी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. स्लॉगवर हाणामारीचं षटक आहे आणि बघूया येणारे 6 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. येणारे फलंदाज अजूनही दिग्गज फलंदाज दापोडे संघाकडे बाकी आहेत. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकाने पुढे सरकते. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या सामन्यामधून साजेशी कामगिरी वीरताना दापोडे संघाच्या माध्यमातून केली जात नाहीये. वारंवार चुका आणि चुका आपण देखील पाहतोय. कारण सध्या आद्य स्थिती पाहिली धावा ते फक्त आणि फक्त 25. चौथा षटक प्रगती पथावर आहे आणि शेवटचे मला वाटतं 4 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू बाकी आहेत. पहिला वाईट आहे बरोबर. 5 चेंडू बाकी आहेत. चेंडू देखील थोडासा स्वर आहे. अडलाक मनोज जोशी. चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. धावसंख्या 27. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र संजीवनी मिळताना या ठिकाणी दापोडे संघाला. चेंडूवर मोठा फटका आहे. इनसाइड खेळण्याचा प्रयत्न. झेल जबरदस्त कॅरी केला जातो. अतिशय अप्रतिम उत्तम झेल. राजन सिनियर याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातो. त्यांनी महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज बिग विकेट बडी सफलता. बिग ब्लो मोठा धक्का लागतो. दापोडे संघाला महत्वाचा फलंदाज बाद होतोय ज्ञानदेव पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातो चिंतामण. नेक्स्ट बॅट्समन येतोय चिंतामण. चौथ्या षटकाला प्रारंभ. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. अद्यप स्थिती पाहतो वीरतानी दापोडे संघाची. 3 बाद 27. शेवटचे 4 चेंडू शेष आहेत. चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक दक्ष थोडासा थांबल होतोय. एक कंप्लीट. दुसरी कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट. धावचित बाद होतोय चिंतामण. दोन धावा मात्र कंप्लीट आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 29. चौथा फलंदाज आता मात्र नितीन. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 29 आहे. चौथा फलंदाज बाद होते धावचित स्वरूपाने चिंतामण पाटील. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. आणि ज्या फटक्याचे नितांत गरज तो फटका नितीन याच्या बॅट मधून
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी स्वतःचं आत्मदहन केलं चिंतामण पाटील येण्याचं कारण आपण पाहिलं. कारण स्ट्रायकर फलंदाज नितीन याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झाला आणि खऱ्या अर्थानं (83-88) 8388 क्रमांकाची कोणाची इनोवा गाडी आहे ती थोडीशी आपण तिचा अँगल चेंज करा. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका सजला चेंडूकडे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. पुन्हा राजनेच्या बाट क्षेत्ररक्षकांमधून अतिशय सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. दुसरा सलग झेल. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज करतो स्वतःला कमबॅक. प्रत्युत्तर देताना फलंदाज नितीन याला गोलंदाज संतोष मडवी महत्वाचा फलंदाज. आता नेक्स्ट बॅट्समन येतो श्याम. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. अद्ययावत स्थिती आपण पाहतोय बीर आणि दापोड संघाची 5 बाद आणि या ठिकाणी मोठा फटका. काय कमालीचा फटका. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. अफलातून फटका. आणि खऱ्या ज्या फटक्याची नितांत गरज सांगाला तो फटका आपण श्याम पाटील याच्या बॅटमधून पाहिला. कदाचित हा जो फटका आहे याच्या 6 धावा आहेत या स्पर्धेचं टर्निंग पॉइंट ठरेल. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत आणि खास करून आमच्या सत्याबाई डॅसिंग अंदाज डॅसिंग पसरणी उत्तम असं व्यक्तिमत्व काल्हेर गावचं आणि बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे एक खंदे समर्थक आहेत सत्याबाई यांनी देखील गावदेवी चषक 2025ला मनापासून शुभेच्छा दिलेल्या आणि खास करून त्यांचा जो लाडका संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाला देखील त्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सत्याबाई. तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 41 आणि बिजाचं लक्ष 42 धावांचं. चला वीरता आणि दापोड संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण सूर्यास्त असता चाललेला आहे. फ्रंट लाईनची कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे. प्लीज आपण वेळेचं सहकार्य करा. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मानी रामदासजी मांजरेकर. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फळीपूर संघटनेचे विद्यमान सदस्य आमचे प्रेम मित्र आणि बीरतान दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून दापोडे संघाला ऑल द बेस्ट केलेले धन्यवाद. बंटी चौधरी स्वागत आणि सन्मान होता मान्यवरांचं. अतिथी देवो भव या ठिकाणी रामदास मांजरेकर यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे. त्यानंतर मान्य सर सीतारामजी म्हात्रे साबाद यांना देखील आपण सन्मानित करूया. सीतारामजी म्हात्रे साबाद गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत समाजसेवक आहेत यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव. दापोडे संघाचा कॅप्टन तुम्हाला विनंती आपण प्लीज आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सीतारामजी म्हात्रे साहेबांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मान्य श्री अनंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वडपे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय व्यासपीठावर विराजमान खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी मुख्य गेस्ट वडपे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय अनंत पाटील साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत नाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे वडपे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि माजी सरपंच अनंत पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थानं नेहमीच या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना दिला जातोय. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका दादा कमी होता अजून तू पुढे नेला बोला ओके. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय किरणजी भोईर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत कशेवळी किरण थांबा एकांचं होते हा ते त्यांचं नाव काय त्यांचं नाव काय ज्ञानेश्वर पाटील यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ असते माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आपण विद्यमानचे सरपंच त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. किरणजी भोईर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थानं नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. आता सत्कार आपण ओर संपल्यानंतर घेऊ म्हणजे कॅमेरा पण होईल. ओके जोशी साहेबांचं राहिलं जाऊया मैदानाकडं. विजयाचं लक्ष आहे 42 धावांचं लक्ष. सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आतापर्यंत अद्यव स्थिती आहे बंदरमध्ये कल्याण संघाची बिनबाद. थांबा जरा लिहून ठेवा मला सांग. एकच धाव एक धावणी संघाची धावसंख्या एक पुढे सगळ्या धावसंख्या होती ती बिनबाद. बिनबाद 7. 42 धावांचं लक्ष पाठला करताना संघ आपण पाहतोय बांद्र्यामध्ये काल्लेर. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका चेंडू जाईल का आउट ऑफ. व्हेरी नाईस टॉक फटका तर उत्तम होता मात्र काय सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बिग विकेट बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज राजू पाटील. कॅप्टनचं देखील आपण कौतुक करूया ज्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. ज्ञानदेव पाटील यांनी सुंदर झेल कॅरी केला आणि महत्वाचं पहिली विकेट बंदरामध्ये काढले संघाची. चला आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर. कॅमेरामॅन थोडंसं स्टेज कव्हर कर. कोणाचं आहे जोशी साहेबांचं ओके. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 45 संघटनेचे विद्यमान सचिव सन्मान्य प्रदीप जोशी साहेबांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत उत्तम नियोजन ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेचं आखलं जातं ते आमच्या संघटनेचे सचिव जोशी साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक स्पर्धेचं शिस्तबद्ध आयोजन खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते सन्मानित जोशी साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. धन्यवाद. नेक्स्ट कोणी आहे सन्मान्य व्यासपीठावर आदरणीय मंगेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. अलाउन्स केली ज्ञानेश्वर भाऊ तुम्हीच करा. मी ज्ञानेश्वर पाटील साहेबांना विनंती करा आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बॅट्समन बॅटल येतोय शैलेश. गोलंदाज ज्ञानदेव. अतिशय चांगला फटका राजाने पाटील याच्या बॅटमधून सतत चेंडू जातो वायडिश डीप लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळते 1 धाव. 1 धाब्याने संघाची धावसंख्या. तो राजा नाही तिकडे नवीन
स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. अतिशय चांगला फटका शैलेशच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. चेंडूची लाईन जबरदस्त रिकव्हर केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज बंदरामध्ये कल्याण संघाला तो फटका शैलेशच्या बॅटमधून सचतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, आउट ऑफ पार्क. जुन्या चेंडूची फेक करा लगेच. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहिला. बघा मित्र, युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन येते. प्रेक्षकांमध्ये खास करून अष्टविनायक ठाकूर संघाचे एक नामांकित क्रिकेटर कबीर ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद कबीरजी. आपण देखील सध्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहता आणि स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आपण ऑल दी बेस्ट करता. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रतिम, देखना चिकना, अप्रतिम उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल. वन बॉन्स काय षटकार. बॅक टू बॅक दुसरा फटका शैलेशच्या बॅटमधून सचतोय. आता मात्र या सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करताना संघ आपण पाहतोय बंदऱ्यामूर्ती काल्लेर. अमर पाटील, अमर पाटील आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आम्हाला वाटतं एका चेंडू टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय. चौकार नसून षटकार आहे. आता मात्र गोलंदाज थोडासा स्क्वेअर गोलंदाजी करताना आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. हा चेंडू पुन्हा हात लावावा लागेल. गोलंदाज ज्ञानदेव पाटील याला. धावसंख्या 21, 21, 42 लक्ष. आता मात्र पलटवार. प्रत्युत्तर देताना गोलंदाज विकेट ज्यानं प्राप्त केली महत्वाची. शैलेश याला दाखवला पॅव्हलियनचा रस्ता. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षक खास करून गावदी बडगर संघाचे नामांकित क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट कलाकार कमलाकर पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद कमलाकरजी. न्यू एकपुरा पिंपळणे संघाचे उत्कृष्ट चेंडूला सुंदर स्क्वेअर कट केलाय. एक धाव घेण्याची संधी. एक धावांनी संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 22. मणिलाल पाटील यांनी देखील स्पर्धेसाठी खूप भरपूर शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद मणिलाल पाटील. आपण देखील सध्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहता. न्यू एकपुरा पिंपळणे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. घ्या ना, आले तर घ्या ना. मग बोलू दे. धावसंख्या 22 आहे. 42 लक्ष. ओव्हर क्रमांक दुसरा. दोन्ही संघांना अजून एक समान संधी. क्रिकेटचा फेस्टिवल. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे स्वरूपात सुंदर ऑन साईडचा फटका आपण पाहिला. ऑन दी कार्पेट चेंडू जातोय. थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक मात्र एकच धाव. दोन षटकांच्या ती धावसंख्या होती ती 23. षटक क्रमांक आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा होते ते फक्त आणि फक्त 7 होते ना. आणि दुसऱ्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 16 धावा. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय अमरजी पाटील, मी आदरणीय अरुणजी भोईर, अरुणजी भोईर यांना विनंती करा आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करावं.
वन बॉल सेकंड टप्प्याने चेंडू करतोय शतकशाला बीट. या चौकार संघात धावसंख्या होती ती 27. विकास पाटील युवा सेना अधिकारी भिवंडी ग्रामीण. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तो चेंडू जातोय डीप पॉइंटला. एक धाव घेण्याची संधी. एक धाव संघाची धावसंख्या पुढे धावसंख्या होती 28. विजयाचं लक्ष 42 धावांचं. षटक क्रमांक 3. युवा सेना अधिकारी भिवंडी ग्रामीण सन्मानी विकाजी पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून दापडे संघाला त्यांनी भरपूर शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद विकाजी पाटील. युवा सेना अधिकारी भिवंडी ग्रामीण सन्मानी विकाजी पाटील. फुलेचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक मात्र फेक देखील अतिशय उत्तम. चुकीची फेक झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाली. या 2 धावे संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 9 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय बंदऱ्यामूर्ती कल्लेर. येणारे 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. आता मात्र सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. येणारी चेंडू 8. विजयासाठी 12ची गरज. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 11ची गरज. जनमन भावळे संघाचे नामांकित क्रिकेटर सन्मानित विजय केनी यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद विजयजी केने. अतिशय चांगला फटका सजलाय. वाट कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि कदाचित हा झेल या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल. कदाचित हा चेंडू सीमेच्या बाहेर गेला असता तर जास्त संधी असती ती कल्लेर संघाला. मात्र कुंदन पाटील यांच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्वाचे विकेट. राजंडी या फलंदाज बाद होतोय. संघाच्या धावा अडवल्या गेल्या. महत्वाची विकेट प्राप्त झाली. दापोडे संघाला थोडासा टर्निंग पॉईंट आहे. आता दापोडे संघ देखील या स्पर्धेवर आपलं थोडंसं वर्चस्व स्थापित करतोय. सन्माननीय यशवंत पाटील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. यशवंतजी पाटील गेली 4 दिवस या स्पर्धेमधून ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत पाहतोय. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांची आवर्जून उपस्थिती आणि खऱ्या अर्थानं प्रथम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर आणि माझी उत्कृष्ट क्रिकेटपटू यशवंत पाटील यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जातं. येणारे चेंडू त्यानंतर चिंतामण पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. चिंतामण पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर येईल आणि या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट बक्षीस ज्यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द सिरीज ची आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. अशा दानशूर दात्यांना आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू सोडसी त्यांच्याकडनं सायकल आहे. चिंतामण पाटील यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तर चिंतामण पाटील एक चिंतामण आमच्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय गोलंदाजीसाठी. सहा चेंडू 11ची गरज.
आणि पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर. पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर करताना गोलंदाज चिंतामण पाटील. येणारे चेंडू 6 बीजासाठी दाबची गरज आता. 6 चेंडू 10 धाबांची गरज. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. झेल घेण्याचा चांगला उत्तम प्रयत्न, मात्र 2 धावा दरम्यान कंप्लीट झाल्या. चिंतामणसाठी बक्षीस आलंय. बॉलर चिंतामण आहे ना, त्याला 1000 रुपये बक्षीस आलंय. ते म्हणजे हॅट्रिक केली तर गोलीबाई गोलीबाई जावई दापोडे जावई गोलीबाई दीपक भोईर. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. याचा मेसेज काय आहे का बघ रे. मेसेज मध्ये जा बघ कुठे कोण. धावसंख्या 35. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. येणारे 4 चेंडू विजयासाठी 5 ची गरज. सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करताना संघ आपण पाहतोय बंद्र्यामूर्ती काल्लेर. सन्मान्य शेखर मयेकर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. शेखरजी मयेकर श्यामस्पोर्ट धामणगाव संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर अष्टपैलूचे खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये ज्यांचं अपार कष्ट आणि अपार मेहनत. सर्वांचा नंतर घेऊ थोडासा महत्वाची मॅच आहे, डिस्टर्ब नको. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट. आता येणारे चेंडू असतील 3. कन्फ्युज नका करू, थांबा जरा. येणारे 3 चेंडू विजयासाठी 3 ची गरज. येणारे 3 चेंडू विजयापासून 3 धावा दूर आहे बंद्रावती काल्लेर. या 3 धावा डिफेन्स करायच्या गोलंदाज चिंतामण पाटील याला. गोलीबाई यांच्याकडे चिंतामण तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज ठरता तर त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला जाहीर झालेले आहे. विकास पाटील युवा सेनाधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्याकडे देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केले. खास करून दापोडे संघाला त्यांनी ऑल द बेस्ट केले. धन्यवाद विकास पाटील. नाही नाही थांबा, नको नको. येणारे 3 चेंडू विजयासाठी 3 ची गरज. दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज चिंतामण. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेक देखील उत्तम. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आहे. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय का नाही बघायचं आहे फलंदाज. खऱ्या अर्थाने सामना कुशल मोमेंटचा आहे, बघायला देखील काही हरकत नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. शेवटचा अंतिम सामना मेगा फायनल ज्याला आपण म्हणतो 2 दिग्गज संघामधून. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय भरपूर चांगला खेळ केला. एका बाजूला बंद्रेमध्ये काल्लेर तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे की नाही बघायचंय. बेचाळीस लक्ष पाठलाग करताना बांद्रामध्ये काल्लेर संघ.
सामना देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. तर येणारे चेंडू असतील 2. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित 2 धावा कंप्लीट. आता विजापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर लेवल सामना इक्वल. मान्यवरांचं मला वाटतं की शुभ आगमन होत आहे. भगवानजी भोईर आणि त्यांच्या समवेत आमच्या मुख्य गेस्ट महाराष्ट्र दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. नाव घे त्यांचं नाव काय. सन्मान्य अतिथीगण उपस्थित पाहुणे सर्वांचे गोलकाडी अंतर्गत मनापासून स्वागत. सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय आणि सामन्याला पुन्हा एकदा यू टर्न. सामना इक्वल झालेला आहे. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. सर नाव सांगा. साहेबांच्या माहितीसाठी चालू सामना अंतिम सामना चालू आहे. मेगा फायनल चालू आहे. 2 दिग्गज संघामधून एका बाजूला आपण दापोडे संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला बंदऱ्यामध्ये काल्लेर. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पाहतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी देखील 1 धावेची गरज आहे. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. येणारा 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. सामना कसा असावा तर सामना असा असावा. दोन्ही संघ एकमेकास प्रत्युत्तर देताना सन्मान्य व्यासपीठावर विराजमान नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य दादासाहेब एडके, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन. मी साहेबांचं या स्पर्धेमधून मनस्वी स्वागत करतोय. गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. मेगा फायनल अंतिम सामना. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला बांद्र्यामध्ये काल्लेर. सामना देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 1 धाव डिफेन्स केली जाईल का या अगेन्स्ट फलंदाज प्रत्युत्तर देईल का. कड़ा संघर्ष कड़ा मुकाबला काटो की टक्कर 2 विकेटों में जबरदस्त नुकसान. सामना कसा असावा तर सामना असा असावा. प्रेक्षकांचं मनोरंजन, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सामना आपण पाहतो. अंतिम सामना मेगा फायनल आहे. 2 दिग्गज संघामधून शेवटचा चेंडू बाकी आहे. विजयापासून 1 धाव दूर. डिफेन्स केली जाईल का ती केली जाईल. गोलंदाज की फलंदाज. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून काय कमालीचा सामना. गोलंदाज चिंतामण पाटील सर्वांच्या मनावर अधिराज्य करतोय. हॅलो. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांना विनंतीशील आपण देखील स्पर्धे संदर्भात मनोगत व्यक्त करावं. हॅलो, इकडे जरा लक्ष द्या कृपया. मी पोलीस निरीक्षक एडके, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन. सामन्याच्या ठिकाणी भेट दिलेली आहे. सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आरोग्यासाठी खेळ हा महत्त्वाचा आहे. खेळ हा खेळलाच गेला पाहिजे. त्याचबरोबर मी इथं काही सूचना देण्यासाठी आलो आहे. कृपया 1 मिनिटासाठी फक्त इकडे लक्ष द्या. आपल्या भागामध्ये धामणगाव, खांडपे, चिंचवली या भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला
आपल्या घराला आणि आपल्या गावामध्ये जे रस्ते येतात अशा ठिकाणी मी भरपूर ठिकाणी आता आज दिवसभरात भेटी दिल्या. त्या ठिकाणी कृपया आपल्या घराजवळ आणि आपल्या रस्त्याला, स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या खर्चाने आणि जर रस्ते असतील तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृपया CCTV बसवण्याचं मुख्य काम आपण केलं पाहिजे. CCTV बसवण्यामध्ये पोलिसांना आपल्या सहयोगाची गरज आहे. तसेच मी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनतर्फे सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या परिसरामध्ये